या चौकटीच्या बाहेर जाऊन संघ विचार करतो. तुमच्या मनात द्वेष आहे, लँड जिहाद होतोय. तुमच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबतीत द्वेष आहे. या देशामध्ये तुम्ही लोकशाहीने बसवलेली सरकार आहे, या देशामध्ये लोकशाहीने बसवलेली कोर्ट आहे. क्राईमला, क्रिमिनलला तुम्ही ज्या वेळेला धर्माचं लेबल दिलेलं आहे, मग हिंदू नाही आहेत का चोर, हिंदू गुन्हेगार नाहीत का, भेसळ करणारे नाही आहेत का गुन्हेगार, यात हिंदू नाही आहेत का, हा जिहाद नाही आहे का? आणि मी ज्या वेळेला संघ बघतो, मी सांगतो मी एका चष्म्यातनं संघ बघतो आणि याच चष्म्यातनं बघतो. दिसतंय की हे तुम्ही चुकीचं करता. पण तुमच्यापैकी किती लोकांची मुलं बजरंग दलमध्ये काम करतात सांगा. किती लोकांच्या मुलांच्यावर केसेस आहेत सांगा. गुन्हे त्या लोकांवर आहे जे बहुजन समाजातील लोक आहेत. अब्दुल पंक्चरवाला चालत नाही, पण तो ओमान मध्ये बसलेला, आखाडामध्ये बसलेला अब्दुल चालतो. या भीतीच्या मार्केटच्या बाहेर येऊन बघा ना, आज आरक्षणाला विरोध करताय. समरसता हा ठीक थॉट आहे. आणि मला असं वाटतं की ज्या राज्यघटनेचा जो मूलभाव आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या चौकटीच्या बाहेर जाऊन संघ विचार करतोय. तुमच्या मनात द्वेष आहे, लँड जिहाद होतोय. तुमच्या मनात लव जिहादचा द्वेष आहे. तुमच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबतीत द्वेष आहे. ही द्वेष भावना या सगळ्या चौकटीच्या बाहेरची आहे, ज्याला या राज्यघटनेने परमिशन दिलेली नाही. या घटना घडत नाहीत असं म्हणा. नाही, घटना मग या देशामध्ये यंत्रणा आहेत ना, या देशामध्ये तुम्ही लोकशाहीने बसवलेली सरकार आहे, या देशामध्ये लोकशाहीने बसवलेली कोर्ट आहेत, पोलीस आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या क्राईम हा तुमचा जेनेटिक भाव आहे, तुमचा तो रिलिजियस भाव आहे, किंवा तो क्रिमिनल असणं हा सायकोलॉजिकल पार्ट आहे. क्राईमला, क्रिमिनलला तुम्ही ज्या वेळेला धर्माचं लेबल दिलेलं आहे, मग त्याची चिकित्सा करताना तुमच्या धर्माला सुद्धा उपस्थित केलं जाईल. आणि मग त्यावेळेला मग हिंदू नाही आहेत का चोर, हिंदू गुन्हेगार नाहीत का, भेसळ करणारे नाही आहेत का गुन्हेगार? मला सांगा, हिंदू नाही आहेत का भेसळ करणाऱ्यांमध्ये? किती लोक आज मारतात कॅन्सरमुळे, प्रदूषणामुळे? यात हिंदू नाही आहेत का? हा जिहाद नाही आहे का? मला असं वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला असं काहीतरी घुसवलेलं असतं आणि ते रिपीटेटिव्हली तुम्हाला ते शिकवलं जातं की हेच आहे, हेच आहे, हेच आहे, हेच बघा आणि असंच बघा. मला असं वाटतं की हा चष्मा तर तुम्ही पण बदलायला पाहिजे. आणि मी ज्या वेळेला संघ बघतो, मी सांगतो मी एका चष्म्यातनं संघ बघतोय आणि याच चष्म्यातनं बघतोय. माझ्या चष्म्यातून हे असं दिसतंय की मला स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 तत्वांवर माझी जडणघडण झालेली आहे आणि 3 तत्वांमध्ये मला दिसतंय की हे तुम्ही चुकीचं करताय. याच्यात संघ काय चुकीचं करतोय? मला असं दिसतंय की तुम्ही ज्या संघटना, तुमच्या याच्यातून ज्या संघटना निर्माण होत आहेत, उदाहरणासहितच सांगतोय मी की या सगळ्या चौकटीतनं तुम्ही एक विचार मांडला, त्याच्यातनं एक संघटना तयार केली, संघटनेच्या अनेक ब्रांचेस तयार झाले, संस्था तयार झाल्या. त्या संस्था नेमका काय करतात ना, त्याची चिकित्सा झाल्याशिवाय मला असं वाटतं की सगळं चित्र अपूर्ण आहे. हे सगळं हत्ती बघण्याचा जो प्रकार आहे ना, तर शेपूट बघूया. शेपूट आहे बजरंग दल. आज बजरंग दलाची लोक, तुमच्यापैकी किती लोकांची मुलं बजरंग दलमध्ये काम करतात सांगा, हात वर करा. किती लोकांच्या मुलांच्यावर केसेस आहेत सांगा, हात वर करा. गुन्हे कोणावर आहेत? गुन्हे त्या लोकांवर आहेत जे बहुजन समाजातील लोक आहेत, जी तुमच्याकडे इन्फ्लुएन्सर म्हणून बघतात, तुमच्याकडे नेते म्हणून बघतात आणि तुम्ही जे बोलताय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. इथे टीव्हीचा अँकर जेव्हा लँड जिहाद सांगतो ना, तर गावागावामध्ये लँड जिहादचे पोस्ट फिरतात आणि गावागावामध्ये गट तयार होतात. तुम्ही ज्या वेळेला सांगता की याच्याकडनं सामान विकत घेऊ नका, तो लोक पहिल्यांदा स्कॅनरने बघतात का अब्दुल आहे का. अब्दुल पंक्चरवाला चालत नाही, पण तो ओमान मध्ये बसलेला, आखाडामध्ये बसलेला अब्दुल चालतो, त्याच्याबरोबर एमओयू साईन होतात. हा जो थॉट ह्या देशामध्ये रुजवला गेलाय ना, हा द्वेषाचा थॉट आहे. आणि याच्यासाठी जे लोक, मी मागे सुद्धा म्हटलं होतं की याच्यासाठी जे लोक काम करतात ना, इट्स लाईक अ टेरर फंडिंग. तुम्ही टेरर ऑर्गनायझेशन तयार करताय आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही, मला असं वाटतं की फार हलक्यात नका घेऊ. आज समाजातील विद्वान लोक, 5-50 विद्वान लोक बोलवून त्याच्यासमोर प्रबोधन करायचं, त्याच्यासमोर प्रवचन करायचं, ते सगळे मनाने आलेले आहेत का? की त्यांना भीती वाटते की आपण आज नाही आलो तर आपल्याला गुन्हा दाखल होईल, आपलं करिअर उद्ध्वस्त होईल. मला असं वाटतं भीती जी समाजामध्ये निर्माण केली असते, त्या भीतीचं जे मार्केट आहे ना, त्या भीतीच्या मार्केटच्या बाहेर येऊन बघा ना, मग स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हाला दिसेल. मग तुम्हाला दिसेल की राज्यघटनेने समतेचा मुद्दा जो सांगितलेला आहे, आज आरक्षणाला विरोध करताय, पण त्यावेळेला विचार करा की आरक्षण ही तुम्हाला समतेसाठी, इक्वॅलिटीसाठीचं सगळ्यात मोठं इन्स्ट्रुमेंट राज्यघटनेने दिलंय. पण आपण एक घटक आहोत आणि त्या घटकाच्या नजरेतून आपण हे सगळं बघणार आहोत. ज्या वेळेला असं आपण ज्या वेळेला करतो, त्यावेळेला समोरचा माणूस नेहमी दुसरा दिसतो, समोरचा माणूस नेहमी तो दिसतो. ते असं करतात, ते तसं करतात. आणि ह्या बायनरीमध्ये ज्या वेळेला एखादा विचार येतो, तुम्ही पहिल्यांदा ह्या बायनरीच्या बाहेर येऊन एखादी मांडणी करा. मला असं वाटतं की समरसता हा फेक थॉट आहे.
बरं. मला असं वाटतं की समता हाच मुद्दा महत्वाचा आहे. याच गोष्टीवर मी येतो. म्हणजे आज माझं बोलण्याचा चेहरा वेगळा आहे. मी सांगतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मगाशी चर्चा सुद्धा आपण दिसते. संघाची चिकित्सा करतोय ना. नाही, मी सांगतो ना, मी संघाची. माझा पहिलाच मुद्दा असा होता की मी एखाद्या संस्था आणि संघटनेला बघताना दोन मुद्द्यांवर निकषांवर बघतो. एक त्याचा शिष्य कोण आहे आणि त्याचा गुरु कोण आहे. आता शिष्य तुमचे सगळे ते सांगतो एक त्या सगळ्या शिष्यांचं चिकित्सा करताना आपल्याला लक्षात येते ना की तुम्ही बोलता एक आणि करता वेगळं. तुमच्या कथनी आणि कथनीमध्ये फरक आहे आणि तो जर दाखवला गेला ती विसंगती, किती विसंगतीत जगावं एखाद्या माणसाने. तुम्ही सांगणार अखंड भारत, मग त्या अखंड भारतामध्ये तुम्हाला बांगलादेशातला मुसलमान चालणार आहे का, पाकिस्तानामधला मुसलमान चालणार आहे का, अफगाणिस्तान मधला मुसलमान आलेला आता चालणार आहे का. ह्या सगळ्या थॉट्स मध्ये ज्या वेळेला सजगपणे तुम्ही बघता तर याच्यामध्ये तुम्हाला काही विसंगती नाही दिसत. आपण जगतो स्प्लिट पर्सनॅलिटी. एखाद्या माणसाची स्प्लिट पर्सनॅलिटीला सायकोलॉजिकली आपण दुरुस्त करू शकतो. एखाद्या संघटनेच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला काय उपाय आहे.